नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि नेमकी ती बातमी काय आहे आणि त्यामध्ये नेमकं असं काय म्हटलेलं आहे की या लाडक्या बहिणींना आता परत फॉर्म भरावा लागणार आहे. त्याचबरोबर पुढे याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो काही 6वा हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा आलेलं आहे. परंतु ज्या महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, तर त्यांच्याच कालखंडामध्ये आता लाडक्या बहिणींच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे की या खात्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार नाही. परंतु लाडक्या बहिणींच्या अर्जाची सध्या छाननी सुरूच आहे आणि आपल्याला माहित आहे की एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 10,000 महिला भगिनींचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे. आणि रिजेक्ट झाल्यामुळे आता नेमकं त्यांना या योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही, आता हे जे चित्र आहे 10,000चं हे फक्त पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातली काय पोझिशन आहे तर ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु आता ज्या 10,000 महिला भगिनींचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर त्यांचं नेमकं काय होणार आहे तर ते या बातमीमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर 6वा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर याची माहिती आपण समोर बघणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, बातमी काय आहे ते बघूया आपण. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पुणे महिला व बालकल्याण विभागाकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत साधारणतः 21 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 9,814 अर्ज फेटाळण्यात आले. योजनेचे निकष, पात्रता आणि अर्जामधील विसंगती ही प्रमुख कारणे अर्ज फेटाळताना दिसून आली. तर बघा लाडक्या बहिणींनो, 15 ऑक्टोबर पर्यंत साधारणतः पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख अर्ज प्राप्त झालेले होते. तर त्या 21 लाख अर्जापैकी जवळपास 9,814 म्हणजे नियर अबाउट 10,000 अर्ज हे रद्द करण्यात आले, अर्ज हे फेटाळण्यात आले. आणि त्याचं जे काही कारण सांगितलेलं आहे तर ते कशामुळे बघा, योजनेचे निकष, पात्रता आणि अर्जामधील विसंगती हे प्रमुख कारणे सांगितलेले आहे. तर ती कारणे पुढे आपण बघणारच आहोत. तर या सगळ्या कारणामुळे त्या महिला भगिनींचे अर्ज फेटाळण्यात आलेले. यातील जवळपास 5,724 अर्ज किरकोळ चुकांसाठी तात्पुरते अपात्र ठरले आहेत. आणि काही लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे की छोट्या छोट्या चुकीमुळे अपात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 5,724 महिला भगिनी आहेत. किरकोळ चुकांसाठी तात्पुरते अपात्र ठरलेल्या अर्जदारांना चुकीचे निरसन करून योग्य माहितीसह अर्ज पुन्हा सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, की ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज किरकोळ चुकामुळे अपात्र ठरलेले आहे, रद्द झालेले आहेत, तर त्या लाडक्या बहिणींना आता परत फॉर्म भरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची बातमी आहे. त्यामुळे आता हे पुणे जिल्हा परिषदचं चित्र समोर आलेलं आहे. तर इतरही जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळेल की अनेक लाडक्या बहिणींचं जे काही फॉर्म आहे, फॉर्म भरताना जे काही निकष आहे, पात्रता आणि अर्जामधील विसंगती हे जे काही कारणे आहेत तर त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा अर्ज आता बाद होणार आहे. परंतु हे जरी अर्ज बाद झाले तरी त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नेमकी ती कारणे कोणकोणती आहे, कोणत्या कारणामुळे हे अर्ज बाद झाले तर ते बघूया आपण. तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना अर्ज नाकारण्याची कारणे सांगितलेली आहे. तर पहिलं जे काही कारण सांगितलेलं आहे की अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीचा तपशील, म्हणजे जर अर्ज अपूर्ण असेल, त्याच्यामुळे चुकीचा तपशील असेल तर ते अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहे. न जुळणारी छायाचित्रे, म्हणजे लाडक्या बहिणींचा फोटो आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यावरील जे काही फोटो आहेत तर ते जर जुळत नसेल तर ते सुद्धा अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बँक खात्याशी आधार जोडणीचा अभाव, ज्या लाडक्या बहिणींचे आधार मॅपिंग झालेले नाही
तर त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. खरं तर त्यांचा काही दोष नाही, त्यांनी वेळोवेळी हे काम केलेलं होतं, तरी पण त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. अनेक लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांचं जे काही उत्पन्न आहे फॅमिलीचं ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणून हे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. त्यानंतर 4 चाकी वाहनांची मालकी, ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहेत त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. अर्जदारांना आयकर दाते म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या घरचे कोणी इन्कम टॅक्स भरणारे असेल तर त्या लाडक्या बहिणींचे फॉर्म जे आहेत ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे सगळे जे काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे, कारणे सांगण्यात आलेले आहे, त्यानुसार लाडक्या बहिणींचे जे काही जवळपास 10,000 अर्ज एकट्या पुण्यामध्ये रद्द करण्यात आलेले आहे. आणि आता काय झालेलं आहे की या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी देण्यात आलेली आहे, की याच योजनेसाठी पुन्हा सुद्धा आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये जे काही निकष आणि पात्रता आहे त्यानुसारच आपल्याला अर्ज आणि डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायचे आहे. त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, पुढची गोष्ट एक महत्वाची सांगायची आहे की नवीनच जे काही अपडेट समोर आलेलं आहे की आता येत्या 2 दिवसामध्ये 6वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. का तर सोमवारी विधानसभेचं अधिवेशन आहे, नागपूरला अधिवेशन होणार आहे आणि याच अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जो काही 2100 रुपयाचा जो काही हप्ता, वाढीव हप्ता असणार आहे, तर त्याबाबतची चर्चा होणार आहे आणि यानुसार लाडक्या बहिणींना हा 2100 रुपयाचा हप्ता 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवारपासून लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं हे लक्षात घ्या. तर लाडक्या बहिणींनो, एकदा कॉमेंट्स करा या ठिकाणी की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी आता चिंता करण्याचे कारण नाही. मागील 7,500 प्लस या डिसेंबर पासून 2100 रुपये असे एकूण 9,600 रुपये लाडक्या बहिणींना आता सोमवारपासून मिळणार आहे. त्यामुळे आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे, चिंता संपलेली आहे. परंतु होऊ शकते की ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील आहे तर त्यांच्या फॉर्मची जर स्क्रुटिनी झाली आणि त्यांच्या फॉर्म जर त्या निकषामध्ये बसत नसेल, पात्रतेत बसत जर नसेल किंवा अर्जामध्ये काही विसंगती असेल तर त्यांचे फॉर्म बाद होऊ शकतात, रिजेक्ट होऊ शकतात. परंतु त्यांना सुद्धा पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता एवढंच बघावं लागेल की नेमकं आपला फॉर्म सुरक्षित तर आहे ना आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास तर होणार नाही ना, तर याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.